बोल, कशाला बोलवलंस? काय करायचं म्हणून. कशाचं? आपलं आपलं काय? आपलं काय मी नाही विसरू शकत तुला. मी सांग विसरायला आपलं काय नव्हतंच तर 2-3 वेळा तुला ना हा विचारलं तर तू नाही म्हणलीस. आता कशाला बोलवलंय? आता मला कळलं का मी नाही. तुझा साखरपुडा झालाय आणि तू आता मला काय बोलवतीस? अरे पण साखरपुडा झाला असं थोडी लग्न झालं. तुला आवडत नाही तुझा नवरा? आवडायचं नाही, माझं तुझ्यावरती प्रेम. 2-3 वेळा तर नाही म्हणली मला. आता कसं काय करून प्रेम झालं तुला? पहिल्या तुझ्या माग आलं म्हणजे तू लगेच काय डोक्यात राहत काय? अरे मला नाही माहिती मी का ना म्हणले होते, पण मी आता हा म्हणतेय ना. तुझं कुठं साखरपुडा झालाय? तुझं व्हायचं आहे अजून. आता काय आमचे सगळे गुंजळले तर सगळं पत्रिका काढल्यात ते पुरी सगळे आमचं हा म्हणायचं. आता कोणत्या सिच्युएशनला आहे? साखरपुडा आहे माझा 2-4 दिवसांनी. पण तू मला माग म्हणत होता का तू हा म्हण मी सगळं सोडतो, मग आता तू असं का म्हणतोय? पण याचा अर्थ पारच असं परनाला आल्यावर तुला बरं सुचलं. आतापर्यंत तू माझी तयारी होती, मी तुला घरच्यांना डायरेक्ट बघायला बोलिलं असतं ना घरी तुझ्या. तो आता कसं काय इतकं? जे तिला बघायला गेलं ते तुला बघायला आला असतो. आपण असं म्हणलंच नसतं आम्ही एकमेकाला ओळखतो, अरेंज मॅरेज म्हणून काहीतरी केलं असतं. मग करू ना आता. पण आता कसं तुझा साखरपुडा झालाय, तू लग्नाची तारीख ठरली ना. आता कोणच्या अँगल तुझा बाप मला घराच्या बाहेर लाकडाने हाणून पाठीन ना. ही काय म्हणतो तू? मी सांगन मला नाही करायचं त्याच्या बरोबर लग्न. का? तुला काय अडचण आहे? नाही करायचं मला. त्याला काय थोडंफार आहे का सावळा? मग काय ते मला नाही माहिती, पण मला नाही करायचं त्याच्या बरोबर लग्न. मला ना तू इतकं कन्फ्युज करून सोडलंय. मला तू तेव्हा तयार होता ना, तू मला काय म्हणत होता? ती वेगळा विषय आला. पण मी पोरगी बघितली, त्यांच्या घरी सगळं जमलंय, आमचे गुण पण जुळून सगळं आता इथपर्यंत आलंय. तुझं तर माझ्या पुढची प्रोसेस झाली तरी तुझी तयारी काय? मी साखरपुडा मोडू शकते म्हणल्यावर तुझं तर फक्त जमलंय ना, मग तू ते नाही मोडू शकत का? तुझ्या घरी काय सांगणार तू? मी सांगन मला नाही करायचं त्याच्या बरोबर लग्न. आणि त्याला कारण काय सांगणार? माझ्या बरोबर लोक काय म्हणते की याच्या बरोबर लफड होतं म्हणून तू का असं म्हणणार का? मग ते कारण नाही सांगणार. मी तुला ओळखत नाही असं सांगन. मला ओळखत नाही आणि माझ्या बरोबर करायच्या टायमाला काय म्हणणार? त्याच्या बरोबर आधी जमलं म्हणून सांगितलं, फार साखरपुडा झाला, लग्नाच्या टायमालाच काय ओके आली तुला? ते पुढचं पुढं बघू आधी. तू तर हा म्हण ना. ते पुढचं घरच्यांनी नाही ऐकलं काय करणार तू? मग तू सांग काय करायचं. काय एकच पर्याय राहतो फक्त. एक तर पळून जाणं, काहीच करू शकत नाही त्याला. काय पर्याय? तुला दुसरा पर्याय दिसतो मला? तू तयार आहे का कशाला पळायला? हा. ओके, मला इतका गोंधळात टाकलाय ना, मला याचा विचार करू दे. आता तू तर इन्स्टंट उत्तर देत होता जेव्हा मी नाही म्हणत होते. मग आता मी हा म्हणते, तुला पटकन उत्तर द्यायला काय जातंय? तू तेव्हा तयार होता, मग आता कसं काय पलटी खाता? आता सगळ्या दुनियाचा विचार करायला लागला. आता मी सगळं सोडायला तयार आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे का? तू फक्त तुला माहिती होतं ही नाहीच म्हणणार आहे. मग चला मी चांगला पैशावाला भेटतोय तुला, वेगळा विषय. आणि माझ्या बरोबर पैशावाला पुण्यात जाते तू. मला नाही जायचं पुण्यात. अशी हुके आल्यावर जर करायला लागली मला किती डोक्याला खरं होईल बरं. मला तुझ्या घरच्यांनी जर उद्या काय केलं, तुला खवळले किंवा पोलिसांच्यात केस दिली तर उद्या पलटी आणलो ह्यानी मला भाग पाडलं तर उद्या मला काय करायचं? पलटी मारणार ना, पण मी सांगते ना मी नाही पलटी मारणार म्हणून. बघा आता जर बोलली परत जर पलटी हाणलीच की जसं नाही म्हणत होती तशी जर पलटी हाणली मग तू मी कळलं? मी नाही पलटी मारणार राव. मी जर सगळं सोडायला तयार आहे, आले इकडे तुला तेच म्हणते, मग मी कसं काय पलटी मारन? मी काहीतरी विचार करूनच नाही म्हणते. तू काय कर, हो मी तुझ्या घरी येतो, सरळ सरळ सांग साखरपुडा असं मोडला तर ठीक, नाही तर तो डॉक्युमेंट रेडी ठेव, आपण प्रोसेस करून घेऊ. मला बी घरी सांगावं लागेल ना काहीतरी. आता माझं काय जमलेलं लग्न मोडायचं म्हणलं मला सांगावं लागेल काहीतरी. गुण जुळले इथपर्यंत नशीब मी तुझ्या साखरपुडा नाही करून बसलो. हा चालेल, सांगते मी घरी. बरं आता ये डॉक्युमेंट घेऊन ये सगळे. मी तिथं माझ्या मित्रांना लावतो, काय त्यांच्याकडे लागतं ते बघतो. आधी आपण काय करू, लग्न करून घेऊ. आधी लग्न करू आणि मग घरच्यांकडे जाऊ. कमीत कमी असं म्हणता येईल रजिस्टर लग्न केलं. मला त्याच्यावर विश्वास आहे. मला तुझ्या घरच्यांवर नाही, आता सडनली तुझ्या होतं नाहीच नाही. मला वेळ द्यावा लागेल. मला आधी रजिस्टर लग्न करावं लागेल, मग मग आपल्याला जर घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं तर ही रजिस्टर केलं सांगायचंच नाही. जर नाही केलं तर मग माझ्या आम्यांचं आधीच लग्न झालंय म्हणून सांगेन. जमल? फोन करतो, ये मग.